हे आरक्षण कच्च्या घरासारखं असून खालून माती वरून स्लॅब कधी डोक्यावर पडेल सांगता येत नाही, अशी जरांगे पाटील यांनी बोचरी टीका केली. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या स्वतंत्र आरक्षणाचा भरोसा नाही. हे मिळेल न मिळेल हे आरक्षण कच्चं घर बांधल्यासारखं आहे, असं ते म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं आज विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला असून त्यानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये स्वतंत्रपणे 10% आरक्षण मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यामधून आरक्षण द्यावं अशी मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मात्र या स्वतंत्र आरक्षणाच्या निर्णयावर टीका केली आहे. आज होणाऱ्या अधिवेशनात सगळ्या आमदारांनी सगळे सोयरेंबाबतच्या अंमलबजावणीबाबत पाठिंब्याची भूमिका घ्यावी. स्वतंत्र आरक्षणाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या आरक्षणाला आमचा विरोध नाही. ज्याला या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तो घेईल. 100-150 जणांना असं आरक्षण हवं आहे. सगळ्यांना त्याची गरज नाही. मात्र इकडे 5-6 कोटी मराठा एकीकडे आहेत. त्यांना टिकणारं आरक्षण हवं आहे, कारण ते राज्य आणि केंद्राकडे दोन्हीकडे लागू होईल. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या स्वतंत्र आरक्षणाचा भरोसा नाही. हे आरक्षण मात्र कच्च्या घरासारखं आहे. खालून माती आणि वरून स्लॅब असं असल्यामुळे ते कधी कोसळेल याचा भरोसा नाही. आम्हाला ओबीसींमधून आरक्षण हवं आहे. त्यातून आमची मुलं मोठी होतील. आम्ही आजचा दिवस वाट पाहणार आहोत. अधिवेशनात सगळे सोयरेंचा मुद्दा घेतात की नाही ते पाहणार आहोत. जर आज हे झालं नाही तर उद्यापासून आंदोलन जाहीर होईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. विश्वास ठेवला नसता आंदोलन ते दिवस चाललंच नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांचा मान सन्मान केला म्हणून या मराठ्यांचा, म्हणून तर 6 महिन्याचा वेळ दिला त्यांना. हा थोडा वेळ नाही आहे. हे बघा, प्रत्येक वेळेस समाज महत्त्वाचा आहे आम्हाला. प्रत्येक वेळेस भावनेत अडकून आपल्या जातीच्या लेकराचं वाटलं नाही करू शकत. त्यांना जसे सरकार चालवताना मर्यादा आहे, तसे आमच्या समाजाला या आम्हालासुद्धा आमचे लेकरं मोठे करताना आम्हालाही मर्यादा आहे. आम्हाला पुढीनं आमच्या पोरांचं भविष्य घडणार नाही. तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही. आम्हाला इथं कृती करावं लागते. आमच्या पोरांना अभ्यास करावा लागतो, कष्ट करायला लागतं. वयाची 20-20 वर्षे 25-25 वर्ष पोरं शिक्षणात घालतो आणि त्याचं कुठंतरी भविष्य घडायच्या टायमाला तो त्याच्यापासून मुकला जातो. त्यामुळं आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं इथे पाहिजे. तुम्हाला जसं द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा. तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही, तो सरकारचा प्रश्न. कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांनासुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळं हरकतीच्याबद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्टकऱ्यांच्या लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायची, हे पण सरकारचं योग्य नाही. मी सरकारबद्दल बोलतो. मी तर पाठीमागे सांगितलं होतं शिंदे साहेबांवरती विश्वास आहे, तेच आरक्षण देऊ शकते. आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळं करायचं नाही ना आम्हाला बेसावत पण राहायचं. आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. त्याच्यासाठी उद्या 12 वाजता बैठक आहे. आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. शांततेत होणार आहे. ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्हीसुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत, कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. आपण आजपासून सरकारच्या सलाईन फलाईन सगळ्या बंद केल्या. हे तुमची सलाईन लगेच काढू. आम्ही उद्या त्याला ठरवणार आहेत तुमच्या, कारण आम्ही आमच्या लेकरांसाठी आम्हाला काय बोलतो. माझं सरळ म्हणणं आहे की आम्ही संयमित आंदोलन शांततेत होणार आहेत. आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती, उद्या अंतरवालीत बैठक 12 वाजता दुपारी. ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला. शक्यतो सगळ्यांनीच यावं, कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या मुलांना जर न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच लागणार आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. ते आम्ही आता उद्याच्याला आंदोलनाची आमची दिशा ठरवू. आणि आमची तयारी नाही आहे. तयारी होती ना. माननीय शिंदे साहेबांवरती इतका विश्वास आम्ही ठेवलेला, इथून पाठीमागं पण आणि इथून पुढेही ठेवण्याला काय हरकत नाही आहे. परंतु आम्ही त्यांच्याकडे सरकार म्हणून बघतोय. त्यांची आणि सरकारची आमची काय वैयक्तिक काही दुश्मनी नाही, परंतु देणारे तुम्ही आहेत आणि आम्हाला आता वेळ नाही. आम्ही वेळ दिला हा खूप झाला. आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न, उद्या ॲडमिशन सुरू होणार आहेत, उद्या भरत्या सुरू होणार. आमच्या लेकराच्या भविष्याचं बघायला लागेल. तुमच्या भविष्याचं तुम्ही बघितलं. आरक्षण देऊन तुम्हाला पुन्हा निवडून यायचं ते टिकल का नाही. निवडणूक आहे तोपर्यंत टिकल. त्याच्यानंतर उडालं की बसा म्हणा आमच्या पोरांना फाशी घेत. माझ्या करोडो मराठा समाजाचं मागणी आणि म्हणणं आहे की आमच्या हक्काचं ओबीसीतलं असणारं आमचं आरक्षण आमच्या कुटुंबींमध्ये सापडलं नाही. आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्यभर त्यांच्यासाठी सगळ्या सोयीच्या गुन्हा सुटण्यासाठी त्याची अंमलबजावणी. आम्हाला जे पाहिजे जे हवं आहे
ते आम्ही मिळवलं. मग तिथं आंदोलनाची घोषणासुद्धा आम्ही उद्या करणार. हॅलो. मी पाठीमागेही सांगितलं होतं की ते आम्ही नाकारण्याचं काही कारणच नाही. परंतु टिकेल का ही शंका. ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापासून केंद्रापर्यंत त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे, आत्ताही करतो. परंतु ते दोघा तिघांची मागणी 100-150 लोकांना लागणारं ते आरक्षण, त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठीच्या पोरांचं काही कल्याण नाही. त्यामुळं आम्ही आमच्या ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे हक्काचं, आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत, आमचंच ते आणि ज्यांच्या नोंदणी मिळाल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयरींची आपण त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाणे सगळी सोय